next we have that is country specific and group chart of account, राईट. तिघांचा यूज जो आहे तो अलग अलग आहे. जनरली वी आर युझिंग ऑपरेशन चार्ट ऑफ अकाउंट, राईट. तर एक ओके. क्वेश्चन अजून राहू शकते की कॅन वी ब्लॉक द चार्ट ऑफ अकाउंट. तर आपण म्हणू शकतो येस, वी कॅन ब्लॉक द चार्ट ऑफ अकाउंट. ट्रान्झॅक्शन कोड OV13 आहे, OV13. तिथेच त्याला ब्लॉक करू शकता. हा, जिथे बनवतो तिथेच त्याला ब्लॉक करता येईल. ठीक आहे. ओके. त्यानंतर विचारणार पोस्टिंग पिरियड व्हॅरियंट म्हणजे काय होते. तर जनरली पोस्टिंग पिरियड व्हॅरियंट तुम्हाला माहित आहे, मंथ ओपन अँड पोस्टिंग क्लोज ओपन अँड क्लोज. ऍक्टिव्हिटीसाठी, हा हा. त्यासाठी पोस्टिंग पिरियड व्हॅरियंट राहते म्हणून. अजून एक अजून विचारणार समजा, स्पेशल पिरियड्स म्हणजे काय राहते समजा, ऍडजस्टमेंट मंथ आहे सांगून द्यायचं त्यांना. ठीक आहे ना, ऍडजस्टमेंट हो, मंथ. म्हणजे ज्याच्यामध्ये आपण ऑडिट करू शकतो इन शॉर्ट की वर्षभराचे जे 4 स्पेशल पिरियड असतात मोस्टली, राईट. राईट. ऍडजस्टमेंट एंट्री तर आपण करू शकतो त्याच्यामध्ये. बरोबर, येस. ऍडजस्टमेंट येतो इथे. हे तर झालं चार्ट ऑफ अकाउंट मध्ये. हा. सो जनरली किती टाईपचे अकाउंट ग्रुप आहे, तर प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट अँड बॅलन्स शीट सांगून द्यायची. ठीक आहे. ओके. आणि त्याच्यामध्ये असलेले अकाउंट सांगायचे. आणि पहिला प्रश्न राहील, व्हॉट इज एसएपी. सो फुल फॉर्म सिस्टम सांगायला. अप्लिकेशन प्रोडक्ट. हा, सिस्टम डेटा अप्लिकेशन प्रोडक्ट इन प्रोसेसिंग. अ डेटा प्रोसेसिंग. SAP generally is a ERP based software. The हा. company's name is SAP SE, which is founded in 1972. That provide the multiple solutions in an organization. Basically, we call it as a modules. So there are two types of module is there. One is technical and the functional modules. There are multiple modules in a SAP, right? मग ERP म्हणजे काय होते हे पण विचारू शकते. So ERP stands for Enterprise Resource Planning, which is the software, okay, which enable the multiple functionalities in a single platform. सो फिकोचा यूज वगैरे विचारण, फायनान्शियल अकाउंटिंग अँड कंट्रोलिंग. फिकोचे मॉडेल समजा तुम्ही लिहिलेलेच आहे, समजा त्याच्यामध्ये काही एवढा इश्यू नाही. हा. GL हे ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर तुम्ही सांगू शकता. हम्म. आता फिजिकल इयर व्हॅरियंट म्हणजे काय होते ते विचारू शकते. अं, त्यानंतर जे आहे, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन कॅलेंडर इयर अँड नॉन कॅलेंडर इयर. तर कॅलेंडर म्हणजे जे जानेवारी टू डिसेंबर जानेवारी आहे टू ते. नॉन डिसेंबर कॅलेंडर. आहे ते. आणि नॉन कॅलेंडर म्हणजे जे एप्रिल टू मार्च असेल किंवा ऑक्टोबर टू जे आपलं मध्ये डिस्कस आता काल झालं होतं, ते पण नॉन कॅलेंडर मध्येच येणार ना सर? सगळे 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 एप्रिल बाकीचे जानेवारी टू डिसेंबर सोडून सगळे. सोडून सगळे. हा. येस. एक फिजिकल इयर व्हॅरियंट मल्टिपल कंपनी कोडला असाइन होऊ शकते का. त्याचा आन्सर आहे येस. त्याचा काही फरक नाही पडत. ओके. ठीक आहे. त्याच्यामध्ये चेंजेस नाही ना सर का एकदा म्हणजे ते तुम्ही बघितलं? नाही नाही, प्रॉपर चेंजेस नको ना काय करू? तसं असते. नाही नाही, जसं आहे तसं आहे. ओके सर. ठीक आहे, मग मी रिवाइंड करते थोडे बाकीचे आधीचे लेक्चर्स वगैरे हो, बघते मग मी आपले. थोडस थोडं 10 मिनिटं तुम्हाला सांगतो अजून काय काय करायचं तर. हो हो, नाही त्याच्यानंतर सांगा. हो. त्याच्यानंतर डॉक्युमेंट टाइप्स जे आहेत ते विचारणार समजा. व्हॉट इज डॉक्युमेंट टाइप्स. सो डॉक्युमेंट टाइप्स जे आहे ते, so document which is classify the accounting documents and control the number ranges, right? Also posting rules and transaction types define करते. So document types is capturing the record. ओके. Okay. So there are multiple types of documents. So vendor invoice is a document, customer invoice is a document, vendor payment is a document, customer payment is a document, goods issue is a document, purchase order is document, purchase requisition, sales order, sales quotation, inquiry, then bank reconciliation, asset accounting. Then we have the okay, credit memo is one of the document, right? A क्रेडिट मेमो. reversal, येस. multiple documents we have, right?
So these all are the Yes. document types, which is have the number ranges assigned and also having the uh, posting keys, right? Posting this. 40, 50, 60, 70. सांगितलं होतं ना एक दिवस. हो हो. हम्म. नहीं, ऐसे ही बता रहा हूँ मैं उसका, ऐसे बता रहा हूँ, रिकॉर्डिंग की जरूरत नहीं, इंटरव्यू का प्रिपरेशन बता रहा हूँ जस्ट ऐसे. So how many types of number ranges we have? So generally we have two types of number range, internal or external. Again, Yes. internal आणि external number range है आपले जो हम्म. सपोज दो टाइप की नंबर रेंजेस आज की डेट में यहाँ पे दिखी गई है. उसका तुमच्या बॅच मध्ये पण पाठवून देते. वैभव. हाँ. मी हे पाठवलेली आहे तुम्हाला. आप दोनों को जो है मैंने पीडीएफ भेजी है. व्हॉट्सअपला पाठवली का सर? हम्म. ओके. सो व्हाट इज अकाउंट पेबल साइकिल, राइट, ये क्वेश्चन रहेगा. सो अकाउंट पेबल साइकिल विच इज basically it's an it is when we are purchase the material, that time we have to pay for that one, right? So whole cycle is comes under the payable side generally. So हम्म. started from the purchase requisition, which is the internal document raised by any user for their specific material requirement. Then we are going for the request for quotation, which is the part of our quotation. हम्म. We need a quotation, that time we are raising the request for quotation, right? येस. Then we will go for the price comparison, maintain quotation. Then when we are ordering the material, that time we have to create a purchase order, right? After येस. purchase order, vendor give you the material, that time we will perform the goods receipt. In a goods receipt, inventory account is debited and GRIR account is debited, right? After that, we have to go for the invoice verification, vendor invoice and vendor payment. After that one, we have to go for the bank reconciliation. So that is about the all procure to pay plus account payable cycle, right? So हम्म. it's a combination of and FI, ओके. right? So what do you mean by down payment? So down payment we will did previously we will do previously uh, um, uh, we can say before the vendor invoice. ओके. Okay, before the vendor invoice, we are creating the down payment, right? Which is called advance and all these things. येस. Second, um, second we have that is what is partial payment. So partial payment, how we can do the down payment? So we have to activate special general ledgers, right? We have to activate special general ledgers, and that special general ledgers we have to assign to the reconciliation, right? Reconciliation account. येस सर. Then what is account receivable? So basically it comes under the customer side. So comes under the order to cash cycle. So that is the account payable. So it started from the inquiry of material. Then we are giving the quotation to the our customer, right? After quotation, when selection of our material, then we are creating sales order. Okay, we are creating the येस. sales order. After sales order, uh, after sales order, we can create, we will deliver the material to the vendor, sorry, हम्म. customer. कस्टमर. येस. Okay. येस. Then there is a billing process, right? They're checking येस. the material, take the material.
So when we are deliver the material, that time inventory account is credited and GRIR account is debited. Okay. After Mm-hmm. that one, there is a customer payment process, right? Hmm. And then we are going for the bank reconciliation again. Yes. Okay. Yes, sir. Okay. Um, then next, that is what is okay. That is about the account payable and receivable. So they're asking about what is credit memo. So credit memo when we are return the material, okay, because of the damage quantity or we can say because of the wrong delivery or the expiry date, whatever may be the reason behind that one. That time Mm-hmm. we are performing the um, Credit memo. that's called credit memo. Okay, so credit memo when we need a cash back or whatever may be the amount we will back from the vendor. So we are reduce the liability on us. ओके लाइबिलिटी ऑन अस बिकॉज हमें पेमेंट करना है उतने पैसों का तो करना हम है. कम के पेमेंट Yes. देन देन ओके क्रेडिट मेमो अगेन अगर कोई क्वेश्चन पूछना है आप पूछ सकते हो मुझे एनी क्वेश्चंस आप भी पूछो ऐसा कोई प्रॉब्लम नहीं अजून कोणता क्वेश्चन है इतना ठीक है ज्यादा क्वेश्चंस ट्रांजैक्शंस कोड दे आर आस्किंग if they needed na that time transaction codes they are also asking so transaction codes also we have Okay, sir. और कुछ किसी चीज के बारे में अगर आपको पूछना है तो पूछ सकते हो मुस्कान क्या एरर था तुम्हें सर, हाँ सर, मैं स्क्रीन शेयर करती हूँ। सर, वो ये परचेस रिक्विजिशन का था ना शायद, ऑर्गेनाइजेशन का। आपने बोला था ना सेशन में होगा, वो आप कब लेंगे? इसके बाद वाले सेशन में क्या? आपने बोला था ना 3 से 4 कोड रहेंगे उसमें। शेयर स्क्रीन परचेस ऑर्गेनाइजेशन।
सर पीरियड पे मैन्युअली करना पड़ेगा क्या, मंथ अपने को? लीजिए ना, फिर 3 लीजिए। एंटर करो, एंटर करो फिर से। अगेन एंटर। सिलेक्ट टर्म्स ऑफ पेमेंट बोल रहा है ना। तुमने तुमने टर्म्स ऑफ पेमेंट सिलेक्ट नहीं किया होगा। लाइन आइटम बोल रहे हैं, ओके। कौन सा पेमेंट है ये? ट्रांजेक्शन कोड कौन सा यूज किया? F-53। ट्रांजेक्शन कोड कौन सा यूज किया? सर F-53। F-53 में ये प्रॉब्लम आ रहा है। FBL1N में जाओ एक बार। एग्जीक्यूट करो इसे। 31,000, 31,200 सिंगल विंडर है। 31,200 लो अभी अमाउंट। जाओ F-53 में। वेंडर वही लेना। इसे पोस्ट करो। हाँ सर। नो ओपन टर्म्स वेयर फाउंड। एंटर करो। सिलेक्शन क्राइटेरिया जो है वो अकाउंट करो इधर। अकाउंट, ये सिलेक्शन। हाँ, वहां पे अमाउंट करो, अमाउंट। करो एंटर। क्या किया है पता नहीं। जाओ बैक यहाँ से। जाओ बैक जाओ। बैक जाओ। कॉन्फ़िगरेशन कैसा देखना पड़ेगा पूरा। पूरे कॉन्फ़िगरेशन देखने पड़ेंगे। पहले होता था क्या? क्या सर? पहले होता था क्या? जैसे कि कल ही हुआ, कल नहीं परसों, 2-3 बार किया, जब नहीं हुआ फिर वापस से मैंने फिर से वही कोड दिया नया कल वेंडर का, फिर लेके बैच में तो न, हो गया था। नए वेंडर की नया वेंडर लेके उसका हाँ। एक क्रिएट करके देखो होता है क्या। ठीक है। F-50 पहले FD60 करना, बाद में F-53। ठीक है सर। देखो उसमें होता है तो, नहीं तो फिर कॉन्फ़िगरेशन चेक करने पड़ेंगे।
सर सेम अमाउंट और सेम वेंडर लेना पड़ेगा क्या यहाँ पर? दूसरा वेंडर लिया था ना अभी। अभी हाँ, किसके मैंने लिए पोस्ट थर्ड किया? वाला लिया। हाँ, जो वेंडर लिया वही। और अमाउंट भी वही लेना पड़ेगा? ऑब्वियसली। Okay. हो गया सर। हम्म। प्रॉपरली करना पड़ता है। अब पता नहीं उसका क्यों नहीं आ रहा है। ठीक है ना। सर सर परचेस हम्म। ऑर्गेनाइजेशन का सेक्शन ले लेंगे क्या आप? हम्म। वो नहीं हुआ था, मतलब सेशन ही नहीं हुआ था। ठीक है, उसको इनके कर पास लेना है ना क्या उसका। रिकॉर्डिंग सर? आपको पूछ लेंगे अभी वैभव जी और इनके पास। हा, रेकॉर्डिंग वैभव ते पाठवून द्या ना. त्याच्यामध्ये परचेस ऑर्गनायझेशन वगैरे घेतलं होतं. यांना द्यायचे. ठीक आहे सर, मी चेक करते. उद्या संध्याकाळी करू का प्लीज? चालेल. संध्याकाळी किंवा परवा सकाळी, कारण की उद्या थोडंसं बिझी आहे मी. नक्की करते मी. ठीक आहे. परवा करते सर नक्की. ओके. येस. ओके. ओके. ठीक है ना मुस्कान. कल तक मिल जाएगी. हाँ हाँ सर, ठीक ठीक है सर, ओके सर। है। थैंक यू ठीक है. सो मच। बेस्ट. ओके. कल जो है परसों कनेक्ट करेंगे. नया टॉपिक चालू कर देंगे. ठीक है सर, ठीक। ठीक है ना. ओके. ओके. ओके सर। या. थैंक यू सर।